सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. तर आता ओविश्री कलेक्शनमध्ये जे नवीन वस्त्र आले आहेत आणि मुकुटमध्ये आपण जे चेंजेस केले आहे त्याचा हा व्हिडिओ आहे. बऱ्याच ताईंच्या अजूनही कमेंट्स येत आहे की ताई वस्त्र कुठून घेतले आहे. तर हे वस्त्र जे आहे ते मी स्वतः बनवते, स्वतः कस्टमाइज करते तुम्हाला हवे त्या प्रकारे. तर हा येल्लो कलरचा जे वस्त्र आहे ह्याला आपण न्यू लेस लावली आहे आणि त्यावरचे मुकुट बघा किती सुंदर आहे. बरेच चेंजेस मी मुकुटमध्ये आता केले आहे. याला जी फ्रिल लावण्यात आली आहे ती पण खूप सुंदर आहे. त्यानंतर ही रॉयल ब्ल्यू कलर हा तर खूप खूप ताईंनी बुक केला आहे आणि यावरची जी शिलाई आहे, आतले अस्तर आहे, यावरची जी लेस आहे आणि यावरचे जे टिकल्यांचं जे काम आहे, हे जे टिकल्यांचं काम आहे ना ते इतकं सुंदर आहे ना, म्हणजे वॉश केल्यानंतरही असंच राहील जसं ॲट इट इज आहे. यावरची लेस बघा किती सुंदर वाटते आहे आणि यावरचे जे मुकुट आहे ना ते तर खूपच सुंदर आहे. मुकुट बघू शकता यावरचं किती सुंदर आहे. जे व्हिडिओमध्ये दिसतं आहे ना ॲट इट इज तुम्हाला हीच क्वालिटी भेटणार. जितकं व्हिडिओमध्ये आहे त्यापेक्षाही 100 पटीने छान क्वालिटी. कारण कधी एखाद्या सुंदर वस्तूची जी क्वालिटी असते ना ते कॅमेरामध्ये येईलच असं नाही, समोरून ती डोळ्याला अजून सुंदर दिसते. त्यानंतर हा ग्रीन कलर, हा बॉटल ग्रीन कलर आहे आणि त्यावर जी ही गोल्डन लेस लावली आहे ना त्यामुळे ते खूपच सुंदर वाटतं. आणि यावरचे मुकुट देखील बघू शकतात, पेशवाई मुकुट म्हणतात. हे बऱ्याच ताईंनी म्हणजे असे जेवढ्यांनी माझ्याकडे ऑर्डर केलं आहे आणि हे मुकुट त्यांनी ऑर्डर नाही केलं असं कुठेच झालं नाही आहे. आणि जी पेशवाईची जी फिनिशिंग आहे आणि जे त्यावरचं जे काम आहे ना ते खूप सुंदर आहे आणि ग्रीनवर तो राणी कलरचा पॅच छान दिसतो आहे. त्यानंतर हे राणी कलरचे वस्त्र बघा, हा कलरसुद्धा स्वामींवर खूप म्हणजे खूपच सुंदर दिसतो. त्यानंतर याच्यावरचे काम देखील बघा, कुठेच असे धागे दोरे किंवा शिलाई निघालेली दिसणार नाही किंवा काहीच नाही. आणि यावर असा सिंपल असा फेटा बनवला आहे कारण सगळेच हेवी मुकुट हे जे आहे ना हे एकच दादांची ऑर्डर आहे म्हणून थोडं त्यात सिंपलही म्हणून हे सिंपल आहे. त्यानंतर हा रामा ग्रीन कलर आहे, खूप सुंदर आहे. यावरचे वर्क जे आहे ना ते इतके सुंदर वाटतं आणि ते असे सिल्वरमध्ये आहे आणि त्यावरची लेससुद्धा आहे ना खूप. आणि हे पूर्ण भरलं आहे म्हणून यावरचे मुकुट देखील आहे ना थोडं सिंपलच बनवलं आहे. तर यावरचं जे फेटा टाईप मुकुट बघू शकतात किती सुंदर वाटतं आहे आणि यावर जी लेस लावली आहे मुकुटला ती खूप सुंदर वाटते आणि यावर जो फेटा आहे आणि त्याला जी डायमंडची लेस लावली आहे ना त्यामुळे हे खूप सुंदर वाटतं. समोरून खूप शाईन करतं, खूप सुंदर वाटतं आणि त्यावर तो एकच जो मोतीचा लावला आहे तो पण खूप छान. नंतर हे नवीन फॅब्रिक आपल्याकडे आलं आहे, हे पैठणी टाईपमध्ये आहे, खूप सुंदर वाटतं आणि यावरची जी लेस आहे ना ती तर अतिशय छान वाटते. त्यानंतर यावर जे मी मुकुट बनवलं आहे ते एका नाशिकच्या यूट्यूबर आहेत निकिता म्हणून, त्यांनी हे मुकुट कस्टमाइज करून घेतलं होतं म्हणून तसं त्या दादांनाही हवं होतं म्हणून मी ते सुद्धा त्यांना बनवून दिलं आहे. खूप सुंदर वाटतं हे मुकुट. जेव्हा स्वामी घालतील आणि ते मला जेव्हा फोटो पाठवतील ना मी ते नक्की शेअर करेल. यावरची फिनिशिंगसुद्धा बघा, हे मी सेकंड टाईम बनवलं आहे पण फिनिशिंग एकदम परफेक्ट आणि छान आली आहे. आणि हे सगळे पॅच वगैरे सगळं आपण स्वतःच्या हाताने बनवून त्यानंतर लावतो म्हणून खूप सुंदर वाटतं. त्यानंतर हे पैठणी वस्त्र बघा किती सुंदर आहे आणि या पैठणी वस्त्रावरचं जे मुकुट आहे ना ते तर इतकं अप्रतिम झालं आहे आणि इतकं सुंदर आहे म्हणजे एकदम हेवी आणि एकदम छान वाटतं. यावर जे मोर बटरफ्लाय वगैरे आहे ना खूप सुंदर वाटतात. समोरून तर शाईन खूपच सुंदर वाटते. त्यानंतर हे एकदम छान अशी फिनिशिंगने वस्त्र बनवली जातात. त्यानंतर यावरचे मुकुट बघा किती सुंदर आहे, खूप छान. म्हणजे त्यावरचं जे काम आहे तो फेटा आहे ना तो इतकं सुंदर वाटतो ना. आणि पुढे जे पैठणीचे वस्त्र दाखवणार त्यावर सुद्धा म्हणजे खूप सुंदर असं काम करून घेतलं आहे दादांनी. हे बघा, आता यावरचा जो फेटा आहे ना तो बघा किती सुंदर वाटतो. यावरही आहे ना थोडं सिल्वर टच म्हणून सिल्वर लेस लावली आहे आणि यावरचे जे मोर आहे ना ते हायलाईट होतं ते खूप सुंदर. बघा किती छान हे मुकुट बनलं आहे. जेव्हा स्वामी घालतील ना तर नक्कीच स्वामींनासुद्धा खूप आवडेल. यावर जो तो ग्रीन कलरचा आहे ना पेंट करून मी स्वतः लावला आहे तो रोज खूप सुंदर वाटतो. आणि प्रत्येक झालरवर आहे ना ती डायमंडची लेस लावणं खूप डिफिकल्ट असतं कारण ते स्टिकचे जे निशाण आहे ते झालरवर लागले नाही पाहिजे म्हणून खूप बारकाईने हे काम करावं लागतं. आणि फिनिशिंग बघा किती सुंदर आहे. आपल्या प्रत्येक वस्त्रामध्ये प्रत्येक मुकुटमध्ये फिनिशिंग तुम्हाला एक नंबर भेटेल.
त्यानंतर हे साऊथ इंडियन टाईप नवीन वस्त्र आलं आहे. यावर पूर्ण गोल्डन जे वर्क आहे ना, त्यामुळे खूप सुंदर वाटतं, खूप छान वाटतं. आणि ह्याच्यावरचं पण मुकुट एकदम सिंपल पण एकदम सुंदर आहे. बघा किती छान वाटतं आहे. मल्हारी टाईप याला टोपी दिली आणि त्यावर तो एकच ग्रीन कलरचा जो डायमंड आहे ना, त्यामुळे पूर्ण टोपीचं लुकच चेंज झालं आहे. बघा किती सुंदर वाटतं आहे. म्हणजे एकदम रॉयल लुक देतं समोरून ती शाईन आणि ते बघा खूप सुंदर वाटतं. त्याचप्रमाणे हे देखील हे जे आहे ना, हे मटेरियल आपण अक्कलकोट स्वामींसाठी मी याचे वस्त्र शिवले होते आणि त्यातलेच हे सेम मटेरियल आहे. याचं पण खूप सुंदर असं मी फेटा बनवला आहे आणि हे मटेरियल समोरून खूप सुंदर, हलकं आणि कम्फर्टेबल आहे. आतला अस्तर पण खूप सॉफ्ट आपण यूज करतो. त्यानंतर बघा हे किती सुंदर असे याच्यावर फेटा टाईप मुकुट बनवले आहे आणि यालाही तीच सेम लेस यूज केली आहे, म्हणून खूप सुंदर वाटतं. म्हणजे व्हिडिओमध्ये इतकं जेन्युइनली खूप असं दिसत नाही आहे, पण जेव्हा समोरून तुम्ही ऑर्डर बघाल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की किती सुंदर काम आहे आणि किती छान केलं आहे. त्यानंतर हे खणसुद्धा खूप म्हणजे खूप सुंदर वाटतं. यावरचं काम बघा, हे काठ सेपरेट करून जॉईंट करून तो काठ आम्ही शिवून घेतो. त्यानंतर याच्यावरची शिलाई बघा, म्हणजे हे काम दिसताना आहे ना, जेव्हा तुम्ही डोळ्याने बघाल ना, तेव्हा कळेल की याच्यामध्ये किती काम आहे. खूप सुंदर वाटतं. आणि यावर जी आहे ना, एकदम साधी सिंपल अशी गांधी टोपी बनवली आहे. बघा ही गांधी टोपी आहे, ही अशी वेअर करायची आहे. यावरचं काम बघा, म्हणजे खूप सुंदर वाटेल. जेव्हा स्वामी वेअर करतील ना, जेव्हा ते मला फोटो शेअर करतील ना, तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. आणि हा कलर खूपच सुंदर स्वामींवर दिसतो. बघा किती छान आहे. आणि प्रत्येक टोपीमध्ये, प्रत्येक वस्त्रामध्ये खूप तुम्हाला फिनिशिंग 101% खूप सुंदर दिसेल. आणि आपल्या फिनिशिंगमुळेच खूप लोकांना आपले वस्त्र आवडतात. त्यानंतर हे वेगळं असं आहे ना, दादांनी कस्टमाइज करून घेतलं आहे. त्यांनी मला फोटो शेअर केलेला आणि मी तसं त्यांना ते कस्टमाइज करून दिलं आहे. ही मुकुट जे आहे त्यांनी मला फोटो शेअर केलेला, जसा निकिता ताईंनी केला तसंच त्यांनी देखील. बघा किती सुंदर बनलं आहे हे मुकुट, समोरून खूप सुंदर वाटतंय. त्यानंतर हे न्यू कलेक्शनमध्ये ही एक व्हरायटी आली आहे, खूप सुंदर. आणि हा ट्रेंडिंग कलर आहे सध्या, त्यामुळे मी स्वामींसाठी आणलं. आणि हे जे याच्यावरचं जे गोल्डन काम आहे ना, ते इतकं सुंदर आहे ना, खूप सुंदर आहे. एकदम ना जसं हँडलूम असतं ना, त्याच्यापेक्षाही सुंदर काम याच्यावर आहे. आणि समोरून मी एक व्हिडिओ टाकला होता, त्यात हे वस्त्र आहे. खूप सुंदर वाटतं. आणि याच्यावरचं आता मुकुट बघा किती सुंदर आहे. बऱ्याच ताईंनी हे सुद्धा ऑर्डर केलं आहे आणि समोरून खूप छान वाटतं. याच्यावरचा फेटा बघा किती सुंदर आहे. बघा इतका सुंदर बनला आहे ना हा फेटा. दादा जेव्हा बघतील ना, त्यांनासुद्धा खूप आवडेल. बघा किती छान काम केलं आहे. खूप हेवी आहे हे आणि खूप सुंदर वाटतं. त्यावरचं जे काम केलं आहे ना, ते खूप सुंदर पूर्ण वर्क आहे. त्यानंतर ते फूल आणि ते सगळं जिप्सी वगैरे लावलं आहे ना, खूप सुंदर वाटतं. आणि ते गोल्डन कलरचे त्याच्यामध्ये जे पानं लावली आहे ना, त्यामुळे खूपच सुंदर वाटतं. आणि काम बघा किती छान आहे. म्हणजे जेव्हा स्वामी घालतील ना, तेव्हा मी नक्की तुम्हाला शेअर करेन. त्यानंतर असंच पर्पल कलरची पेशवाई आहे. आता सध्या हा कलर आपल्याकडे आउट ऑफ स्टॉक आहे, कारण मार्केटमध्येच हा अवेलेबल नाही आहे, ही पेशवाई टोपी. त्यानंतर आता बघूया छोट्या स्वामींचे वस्त्र. हे 4 इंच स्वामींचे वस्त्र आहे. आता यामध्ये पण आपण चेंजेस केले आहे फेट्यामध्ये. बऱ्याच ताईंना न्यू हवं असतं, म्हणून तसे आपण चेंजेस करतो. आणि यावर 4 इंचाच्या स्वामीची पण पेशवाई बघा किती सुंदर आहे. हे सगळे मुकुट आहे यावरचे. एका ताईंना असंच हवं होतं, म्हणून ते तसं सेम कस्टमाइज करून दिलं आहे. बघा छोट्या वस्त्राची सुद्धा फिनिशिंग बघा किती सुंदर आहे. आतला अस्तर, लेस, त्यावरचं मटेरियल खूप सुंदर. असं नाही की छोटा आहे म्हणून त्याच्या फिनिशिंगमध्ये काही चेंजेस आहे. मी पहिले दाखवलं ते 13 इंच मूर्तीचं होतं आणि हे 4 इंच मूर्तीचं. म्हणजे बघा तुम्हाला काहीच फरक दिसणार नाही छोट्यामध्ये पण आणि मोठ्यामध्ये. हे पर्पल कलरचं सध्या माझ्याकडे आउट ऑफ स्टॉक आहे. त्या जागी रॉयल ब्ल्यू घेऊ शकतात. हे रॉयल ब्ल्यू आहे, सॉरी रॉयल ब्ल्यू घेऊ शकतात. त्यानंतर बघा किती सुंदर वाटत आहेत हे वस्त्र. आता यावरचे मुकुट देखील मी झूम करून दाखवते. ही पेशवाई आहे 4 इंच मूर्तीची. किती सुंदर आहे ही पेशवाई बघा. त्यानंतर हे येल्लो कलरचं जे आहे
त्याला फ्रिल जी लावली आहे ना त्यामुळे ते खूप सुंदर दिसतं. त्यानंतर हे जे आहे हे 2.5 ते 3 इंचाचं आहे. सध्या मी 2.5 इंचाची ऑर्डर यासाठी घेत नाही आहे की खूप वेळ जातो आहे आणि थोड्या वेळेनंतर मी चालू करणार आहे. हे बघा, हे जे वस्त्र आहे ना हे 2.5 इंच मूर्तीचे आहे. किती सुंदर वाटत आहेत बघा. आणि ॲक्च्युली बऱ्याच ताईंना आहे ना त्यांच्या मूर्तीचं मापच माहीत नसतं, 3 इंच की 2.5 इंच, त्यामुळेही गोंधळ होतो. आता हे 2.5 इंचाचे वस्त्रसुद्धा किती फिनिशिंग सहित आणि बघा किती सुंदर याचा फेटा बनला आहे. अतिशय एका बोटात जाईल ना इतक्या स्वामींचं डोकं असेल ना त्यांनाही येईल. बघा किती सुंदर आहे. आणि याचीसुद्धा फिनिशिंग बघा. आपल्याकडे 2.5 इंचाचं असू द्या, 1 फूटचं असू द्या किंवा कितीही फुटाच्या मूर्तीचं असू द्या, आपल्याकडे फिनिशिंग तुम्हाला एक नंबरच भेटेल. हे बघा, हे 1 फूट मूर्तीचं आहे आणि हे बाजूला जे मी ठेवलं आहे ना हे 3 इंच मूर्तीचं आहे. बघा काय डिफरंट दिसतोय तुम्हाला. पूर्ण सेम भेटणार, असं नाही की छोट्या मूर्तीचं आहे म्हणून फिनिशिंगमध्ये काही चेंजेस येणार. तुम्हाला एक नंबर भेटणार. फिनिशिंगमध्ये काही कंप्लेंट आपली आत्तापर्यंत आली नाही आहे. त्यानंतर याच्यावरचा जो बघा फेटा मुकुट किती सुंदर आहे. हे 3 इंच मूर्तीचं आहे. त्यांना फेटाच पाहिजे होता म्हणून हे असं बनवलं आहे. खूप सुंदर वाटतं. फिनिशिंगमध्ये जे आहे ना ते एकदम परफेक्ट असल्यामुळे ना ते छान दिसतं. हे बघा, हे सुद्धा 3 इंचाचं पैठणी वस्त्र आहे. हे सुद्धा बघू शकतात. यावर जी फ्रिल आता न्यू आपण चालू केली आहे ना त्यामुळे फेट्याला अजूनच सुंदर लुक आला आहे. आणि त्यानंतर आहे ना बऱ्याच ताई आहे ना माप देण्यात गडबड करतात, तर प्लीज तुम्हीही गडबड करू नका. त्यामुळे आहे ना खूप प्रॉब्लेम्स होतात. तुम्हाला माहीत नसेल तुमची किती इंचाची मूर्ती तर तुम्ही मला समोरून सांगा, माप कसं घ्यायचं ते देखील मी तुम्हाला सांगेन. हे 2.5 इंचाच्या मूर्तीचं आहे. हे जे आहेत ना हे 2.5 इंच मूर्तीचं आहे. आणि हे सगळ्यात लास्टला आहे ना ते खूप दिवसापासून त्यांची ऑर्डर पेंडिंग होती, ती बनवून दिली आहे. ती अतिशय करंगळी एवढी पेशवाई बनवली आहे मी. आपण छोट्यातल्या छोट्या मूर्तीचं देखील बनवून देतो, पण आता सध्या थोडा लोड आहे म्हणून प्लीज समजून घ्या. मी 2.5 इंचाचं सुद्धा लवकरच स्टार्ट करणार आहे. हे जे आहे हे सगळे 4 इंचाचे वस्त्र आहे. 4 इंचाचे फेटे आहेत. त्यानंतर बऱ्याच ताईंच्या ह्या देखील कंप्लेंट आहेत की ताई ऑर्डर पटकन द्या, पण माझी तब्येत थोडी ठीक नसल्यामुळे ना थोडं डिले होत आहे, तर तेही तुम्ही प्लीज समजून घ्या. तुम्हाला एवढ्या सुंदर वस्तू पाहिजे असेल तर थोडा वेट तर करावा लागेल ना, कारण खूप वेळ लागतो ताई हे सगळं बनवायला. तर प्लीज तुम्ही देखील समजून घ्या. बऱ्याच लोकांना अजूनही माहीत नाही की वस्त्र मी बनवते, म्हणून त्यांच्यासाठी हा पुन्हा एकदा व्हिडिओ बनवते आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा. त्यानंतर बऱ्याच ताई माझ्याकडे मागतात की ताई मला फोटो पाठवा, तर व्हिडिओ मी यासाठी देते की सगळ्यांना फोटो शेअर करणं पॉसिबल होत नाही त्यामुळे. त्यानंतर हे टायगर प्रिंट आपल्याकडे आता अवेलेबल झालं आहे. ज्या ज्या ताईंचं पेंडिंग ऑर्डर होती त्यांनी आता टाकू शकतात. टायगर प्रिंट अवेलेबल आहे. ही टायगर प्रिंटवरची ही जी आहे ना ही मल्हारी टोपी आहे. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे आणि ऑर्डर करताना तुम्हाला फक्त व्हॉट्सअपमध्ये तुमची किती इंचाची मूर्ती हे व्हॉट्सअप करायचं आहे. तुम्हाला प्राईस लिस्ट येईल. श्री स्वामी समर्थ.